नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. वर्ल्ड हेरिटेज कमिटी जागतिक वारसा समितीची एक बैठक भारतामध्ये होते आहे. हा सगळा कार्यक्रम 21 जुलैपासून ते 31 म्हणजे सुरू झालेला आहे आणि 31 जुलैपर्यंत चालणार आहे. उद्घाटनपर भाषण आज मोदी त्याचं करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहे. जागतिक वारसा चळवळ, जतनाची चळवळ नेमका काय प्रकार आहे की जी काही सगळी वारसा स्थळं आहेत, मानवी संस्कृतीचे हे जे सगळे अप्रतिम असे पुरावे आहेत, संस्कृतीचा आरसा आम्ही त्याला असं म्हणूयात. आणि हे फक्त भारतापुरती गोष्ट नाही. भारत त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय किंवा भारत नेतृत्व करतोय ती गोष्ट वेगळी. पूर्ण जगभरामध्ये भारतामध्ये अशी एकूण युनेस्कोने गौरवलेली स्थळं आहेत ज्यांची नोंद झालेली अशी 42 आहेत एकूण. त्याच्यामध्ये अगदी आपल्या जवळची आणि परिचयाची असलेली म्हणजे अजिंठा आणि वेरूळ ही जागतिक वारसा स्थळं आहेत आणि त्यांचं त्या दृष्टीनं महत्त्व आहे. ही चळवळ नेमकी काय आहे? कुणाला असं वाटू शकेल की अशी जी काही स्थळं आहेत 40-42 स्थळं समजा भारतातली ती सोडली तर बाकी काही नाही. मला नेमकं उलटं तुम्हाला सांगायचं, ही जागतिक पातळीवरची बैठक होते आहे. जगामध्ये अशी जी सुप्रसिद्ध अशी सगळी स्थळं आहेत त्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ असतो, थोडाफार का होईना त्या ठिकाणी निधी मिळतो, सरकारचं लक्ष जातं, काही ना काहीतरी होतं. ह्याच्या नेमकं उलट अगदी आपल्या आजूबाजूच्या जी स्थळं आहेत त्यांच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. टागोरांची ती सुंदर कविता आहे, जगभर मी फिरलो पण माझ्या घराच्या बागेमध्ये गवताच्या पात्यावर असलेल्या दवबिंदूचं सौंदर्य पाहायलाच मी विसरून गेलो. त्या पद्धतीने मी जगभर फिरलो, जगभरातली जी काही वारसा स्थळं म्हणून सांगितली जातात, 7 आश्चर्य सांगितली जातात, ती सगळी बघितली. त्या व्यावसायिक टूर सहल कंपन्यांबरोबर गेलो, हे सगळं बरोबर. पण त्याच्या जोडीनं अगदी आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते मात्र पाहायचं आम्ही काय आणि कसं विसरून गेलो, असा तो प्रकार आहे. म्हणजे वारसा चळवळ म्हणजे काय आहे की ही वारसा चळवळ म्हणजे शासकीय पातळीवरती किंवा राष्ट्राच्या पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काहीतरी अशा मोठ्या मोठ्या बैठका होणार आणि आपण मात्र ते फक्त बघत बसायचं असं नव्हे. म्हणून मला आवर्जून तो उल्लेख करायचा आणि हा व्हिडिओ आज तेवढ्यासाठी करायचा आहे. अगदी आपल्या आजूबाजूला काय आणि कशी स्थळं असू शकतात ह्यांच्या बाबतीतली जागृती, त्या स्थळांच्या जतनासाठी आपण केलेले प्रयत्न वैयक्तिक पातळीवरती मी पहिले म्हणतो आहे. सरकार काय करेल, नगरपालिका काय करेल किंवा तिथली जिल्हा परिषद काय करेल, तिथलं ग्रामपंचायत काय करेल ही नंतरची गोष्ट आहे. एखादी संस्था काय पुढे येईल, सगळ्यात पहिल्यांदा एक व्यक्ती, सगळ्यात मूळ प्रेरणा ते व्यक्तीची असते. ती व्यक्ती उठते आणि आपल्या आजूबाजूला असं जे काही वारसा, संपन्न वारसा जो असतो तो जतन करण्यासाठी तळमळीनं काम करते. ही सुरुवात आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. अगदी आपल्या आजूबाजूला जी अशी महत्त्वाची स्थळं आहेत ती ओळखणे, त्याची जाणीव स्वतःला झाल्याच्या नंतर इतरांना करून देणे, त्याची माहिती गोळा करणे, हे सगळ्यात पहिले जे कोणी याच्यावरती तळमळीनं काम करू इच्छितात, ज्यांच्या मनामध्ये संवेदनक्षम पद्धतीनं हा सगळा विषय आलेला, त्यांच्यासाठीची जबाबदारी आहे. मी तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. मागच्या व्हिडिओत तो उल्लेख केलेला होता आणि ते नेमकं दाखवायचं राहून गेलं म्हणून आवर्जून तुम्हाला मी ते दाखवतो. भटका तांडा या नावानं आम्ही गेली 4 वर्षे एक प्रयत्न असा करतोय की ह्या छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला अशी जी काही स्थळं आहेत थोडीशी दुर्लक्षित आहेत, त्यांची माहिती नाही आहे. म्हणजे ह्या जागतिक पातळीवरच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे ग्लोबल ते लोकल असा मी तुम्हाला प्रवास तुमच्यासमोर ठेवतो. आम्ही आजूबाजूची जी स्थळं आहेत त्या ठिकाणी 1 दिवसाची सहल म्हणजे सकाळी गेल्याच्या नंतर दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत वापस यावं असं आयोजित करतो आणि त्या स्थळाची माहिती घ्यावी. अशी स्थळ इथून अगदी जवळ असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर, पूर्वीचं अहमदनगर इथं जी गेली होती, तुम्हाला तिच्यातले मी 3 वास्तू दाखवतो. मागच्या व्हिडिओत उल्लेख केला होता पण दाखवायचं राहून गेलो होतं. तुमच्यासमोर आता ही जी पहिली वास्तू येते त्याला सलाबत खानाचा मकबरा किंवा थोडंसं रूढ अर्थाने चांद बीबीचा महल असं म्हटलं जातं. आता ह्या वास्तूमध्ये तुम्हाला पाहिल्या असं दिसेल की 3 मजली ती भव्य वास्तू आहे. वास्तुता ते अजून एक खाली 1 मजला आहे. सगळं म्हणून खरं तर 7 मजली होतील इतकी त्याची उंची आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल की कुठेही कोरीव काम नाही. तुमच्यापैकी ज्या कोणी इथे जाऊन बघितलेलं असेल त्यांनी लक्षात येईल की इथं काहीच कोरलेलं नाही आहे, कुठलंच नक्षीकाम नाही, पूर्णपणे गुळगुळीत असा दगड आहे. लांबून पाहताना सिमेंटचं वाटतं पण प्रत्यक्षात हा गुळगुळीत सुंदर दगड आहे आणि त्याच्यामध्ये त्या कमानी आहेत, खिडक्या म्हणजे मोठ्या खिडक्या असं म्हणूयात, त्या बंद नाही आहेत, खुल्या आहेत. म्हणजे हे सगळं शून्यवादाचं प्रतीक कसं आहे. आणि सुफिझम जो निर्गुणाला हे करतो, कलात्मक पातळीवर आध्यात्मिक पातळीवरती मांडतो किंवा सुफीचा पायाच निर्गुण आहे,
इस्लामचा, हे त्याचं प्रतीक आहे. आणि जे आपल्या भारतीय अद्वैत तत्वज्ञानामध्ये आहे, निर्गुणाचं सुद्धा आपल्याकडे महत्त्व सांगितले, ती ही वास्तू आहे. दुसरी वास्तू मी तुमच्यासमोर जी ठेवतो आहे, दमडी मस्जिद नावाची ती आहे. आणि हिच्यावरती कमळं आहे, त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता. ही जी आमची सहल त्या ठिकाणी गेली होती त्याच्यावरती, म्हणजे ही संपूर्ण वास्तू तुम्हाला समोर 3 कमानी दिसतात, पण आतलं जे छत आहे त्या कमानीच्या डोममध्ये केलेलं छत असं नाही येते. हे पहिल्यांदा छत वेगळं आहे की या समोर दिसणाऱ्या कमानी आहेत, बाजूच्या भिंती आहेत, मागं पण भिंत आहे, आणि वरतं जे छत आहे दगडात दगड फसवलेलं असं अद्वितीय असा नमुना छताच्या बाबतीतला आपल्या त्या काळात कुठं आढळलेला नाहीये. ते ही मस्जिद आहे. आणि ही मस्जिद कुठल्या राजानं बांधलेली नाही, कुठल्या सरदारानं बांधलेली नाही. या मस्जिदीसाठी कुठलं मंदिर पाडलेलं नाही. किल्ल्याचं काम चालू असताना त्या सगळ्या मजुरांनी दमडी गोळा करून ती मस्जिद बांधली, म्हणून तिला दमडी मस्जिद असं नाव पडलेलं. तिसरा जो फोटो तुमच्यासमोर दिसतोय त्याच नगरमधला आहे. हत्ती बारव तिला असं म्हणतात. आणि अप्रतिम अशी सगळ्यात आकारानं मोठी असलेली ही बारव आहे महाराष्ट्रातली. आणि ज्या चारी बाजूनी अप्रतिम सुंदर अशा पायऱ्या आतमध्ये उतरत जातात. आणि संपूर्ण आकार, कारण की आता इथून पुढे त्याच्यामध्ये पाणी भरायला लागलेलं असल्यामुळे तो पूर्ण दिसत नाही, मागच्या महिन्यातला व्हिडिओ आहे. संपूर्ण आकार तुम्हाला दिसतो आहे. आणि तुम्ही फोटोमध्ये बघता तुमच्या डाव्या बाजूला मोठीची जी जागा आहे त्याला हत्ती, म्हणजे त्या ठिकाणी हत्ती लावलेले असतात आणि ती हत्तीच्या मोठेनं पाणी उपरल्याचं म्हणून हत्ती बारव तिला म्हटलं गेलेलं आहे. अगदी जवळचं मी तुम्हाला सांगतो आहे. किंवा आता तुमच्यासमोर एक छायाचित्र दाखवतो आहे. ते एक छोटंसं शुभ्र स्वरूपातलं एक जी समाधी आहे, आता त्याला इस्लामच्या भाषेमध्ये मकबरा म्हणतील. आणि ही भर छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकाच्या अगदी बाजूला पाटीदार भवन म्हणून त्याच्या पाठीमागं असलेलं बोहरा समाजाचं, दाऊदी बोहरा समाजाचं हे कब्रस्तान आहे. आणि त्या ठिकाणी त्यांच्या संतांची 1760 मधली ही कबर आहे. अतिशय स्वच्छ परिसर आहे, सगळा सुंदर परिसर आहे हा सगळा. अगदी इथंच आहे, म्हणजे मी वारसा म्हणजे काही खूप लांबची गोष्ट आहे असं सांगत नाही. याच्यानंतर आता मी तुम्हाला अजून एक मंदिर दाखवतो आहे. त्याची जी अवस्था तुम्ही बघता, आणि आता योगायोगाने त्या ठिकाणी जीर्णोद्धाराचं काम चालू झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव जवळ केसापुरी म्हणून जे गाव आहे, त्या केसापुरी गावामध्ये बाहेरच्या बाजूला तुमच्या छायाचित्रात दिसतंय ते मंदिर आहे. आणि आता त्याच्या दुसरी जी मी तुम्हाला फोटो दाखवतोय, ह्या मंदिरामध्ये मूळ जी विष्णूची मूर्ती होती, केशव विष्णूची, या सगळ्या परिसरात किंबहुना महाराष्ट्रामध्ये आढळलेली तेव्हाच्या केशव विष्णूची सगळ्यात मोठी 6 फुटाच्या इतकी अतिशय सुंदर अप्रतिम कलाकुसर असलेली अशी मूर्ती आहे. काही म्हणजे कुठेही टवकाही उडालेला नाहीये. संपूर्णच्या संपूर्ण मूर्ती पूर्णपणे नीट वाचलेली. मंदिराचं काय झालं ती गोष्ट वेगळी आहे, ती जीर्णोद्धार होतो आहे. हे अगदी मी ह्या आपल्या परिसरातलं तुम्हाला मी सांगतोय, म्हणजे काही कुठं फार लांबचं जाऊन मी तुम्हाला सांगतोय असं नाही. मग आपण काय केलं पाहिजे, जसं उदाहरणार्थ ह्या बोहरा समाजाचा जो दाऊदी बोहरा समाजाचा जो हे वारसा स्थळ आहे, त्या ठिकाणी तर आपण किमान जाऊन बघितलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूच्याच आहेत, आजूबाजूच्या आणि अतिशय महत्त्वाच्या आहेत. की आम्ही तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो. भगवान रामाची ही मूर्ती आहे. आणि माझं जे गाव आहे परभणी, त्या ठिकाणच्या राम मंदिरात बारबेन गल्लीतल्या ही मूर्ती आहे. फार म्हणजे बरेच जण तिथं नियमित जातात, पण या मूर्तीकडे लक्ष देऊन पाहत नाही, कारण की तिचा हात भंगलेला असल्यामुळे तिच्या हातातलं जे धनुष्य आहे ते आता दिसत नाही. परिणामी ती मूर्ती बाजूला ठेवली, पूजेमध्ये नाही, पूजेमधली मूर्ती वेगळी, ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. किंवा अजून तुम्हाला मी शेवटी हा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. हा तुम्हाला माहीत असलेले जे सगळे गड किल्ले आहेत लोकप्रिय असे त्याच्यातला नाही. हा तुमच्या समोर आलेला जो व्हिडिओ आहे तो अजिंठ्याच्या डोंगरामध्ये असलेला वेताळवाडीचा म्हणून एक किल्ला आहे. त्याच्या बाजूला अप्रतिम अशी रुद्रेश्वरची लेणी आहे, रुद्रेश्वरचा धबधबा आहे, त्या परिसराचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगितलं की बऱ्याचदा लोकप्रिय आणि बाकीची ठिकाणं सगळी माहीत असतात. या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय यावेळेस कुठला माहिती आहे का, की जागतिक वारसा कासन काय जतन करावा ह्याहीपेक्षा बरोबरीनं तातडीनं आपल्या आजूबाजूचा जो वारसा आहे, ज्याला लोकल आपण म्हणूयात, ग्लोबल ते लोकल, त्याच्या बाबतीमध्ये लोकांची अनास्था आहे, हा त्याच्यातला मूळ विषय आहे. आता मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरची जी एक उसंतवाणी तुमच्या समोर आवर्जून ठेवतो. करूया जतन प्राचीन वारसा, संस्कृती आरसा जाणा तोची, जगातच आता आले सर्वा भान, पूर्वज महान होते कैसे. त्यांनी निर्मिलेल्या वास्तू किती भव्य, कलात्मक दिव्य सौंदर्य ते.
तंत्राचा ज्ञानाचा वापर सुयोग्य मानवी आरोग्य चिंतिलेले. मंदिरे आपुली फक्त ना धार्मिक सांगतो निर्मिक जास्त काही. आपली संस्कृती विश्वातजी श्रेष्ठ जतनाचे कष्ट घेऊ आम्ही. करावे आपण जगाचे नेतृत्व दावावे कर्तृत्व कांत म्हणे. दावावे कर्तृत्व कांत म्हणे. ह्या ज्या प्राचीन वास्तू आहेत केवळ भव्य आहेत असं नाही, त्या सुंदर आहेत. तंत्रज्ञानाचा फार सुंदर वापर केला. मानवी आरोग्याचा जिथं वापर केलेला आहे की म्हणजे तुमच्या मनाला शांती वाटली पाहिजे, तुम्हाला सुख समाधान वाटलं पाहिजे, किंवा उन्हाळ्यामध्ये तिथे गारवा असेल, हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी उबदार वाटेल, असा सगळा विचार केला गेलेला आहे. आपल्या तुम्ही कोरलेल्या प्राचीन लेण्या घ्या, मंदिरं घ्या, प्राचीन वास्तू घ्या, या सगळ्यांमध्ये या सगळ्याचा अप्रतिम असा सुंदर आविष्कार केलेला आहे. जागतिक वारसा समितीची बैठक भारतामध्ये होते आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान तर देशाला आणि त्या बैठकीला संबोधित करणार आहेच. पण आपण सगळे मिळून एक शपथ घेऊयात, किमान आपण आपल्या आजूबाजूचा जो असा संपन्न वारसा आहे त्याची दखल घेऊयात. आपण आपल्याकडून त्याची माहिती गोळा करूयात आणि आपण आपल्याकडून त्याच्या जतनासाठीचे कायम कसे प्रयत्न करता येऊ शकतील ते करूयात. तुमच्या आजूबाजूला असं काही जर वास्तू आढळल्या तर आम्हाला जरूर, माझा जो मोबाईल नंबर नेहमीच उसंतवाणीच्या खाली दिलेला असतो त्याच्यावरती मेसेज करा आणि त्या वास्तूच्या संदर्भातला एखादा फोटो मला पाठवा. तुमचा भाग कुठला आहे तो सांगा. मग त्याप्रमाणे ह्याच्यासाठी जे काम करणारी आमची स्वयंसेवी संस्थांची एक पूर्णपणे महाराष्ट्रभरची अशी जी एकमेकांना जोडल्या गेलेली साखळी आहे, आम्ही सगळे सहकार्याने मिळून त्या परिसरासाठी काय करता येईल ते बघूयात. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. जागतिक वारसा बैठकीच्या त्या सगळ्या जे प्रतिनिधी जगभरातून आलेले आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन, त्यांना धन्यवाद. आणि भारताकडून हा संदेश घेऊन तुम्ही जगभर जा. आणि भारतवासियांनाही माझं म्हणणं आहे की आपण जगभराच्या वारसा जतनाच्या चळवळीचं नेतृत्व करूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.